नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 जुलै 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ किंवा घट झाली आहे आणि बंडगार्डनच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे, त्याचबरोबर आपल्या उजनी धरणात गेल्या 12 तासामध्ये किती टक्के पाणी वाढ झाली त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर नीरा बेसिनमध्ये असलेली 5 धरणं, त्या धरणाच्या पाणी साठ्याबाबतीत पावसाबाबतीत आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 488.330 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1332.06 दशलक्ष घनमीटर अर्थात 47.6 TMC. तर मायनस साठ्यामधील अद्यापही 470.75 दशलक्ष घनमीटर पाणी आणि साठा कमी आहे, म्हणजे 16.62 म्हणजे 16.5 TMC पाण्याची आणखी आपल्याला गरज आहे. तर टक्केवारी बघितली तर -31.03% एवढेपर्यंत खाली आलेली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये उजनी धरणात जवळपास 28.87% एवढं पाणी जमा झालेलं आहे. तर काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 4 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे, म्हणजे आतापर्यंत 248 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. तर दौंडच्या विसर्गामध्ये दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये गेले 2 दिवस सातत्याने वाढ होत होती. पहिल्यांदा 2295 असणारा विसर्ग तो 12,500वर गेला आणि रात्री मात्र तो 21,000च्या पुढं 21,893 झाला. मात्र रात्री 3,000 क्युसेकनं पाणी कमी झालेलं आहे, म्हणजे सध्याला 18,021 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीच्या दिशेने येतोय. आणि दुसरी आनंदाची बाब अशी की आतापर्यंत जो बंडगार्डनचा विसर्ग बंद होता तो विसर्ग आता चालू झाला आहे. पहिल्यांदाच 13,830 क्युसेक्सनं पाणी बंडगार्डनमधून दौंडच्या दिशेने येत आहे. आणखी बंडगार्डनमुळे आलेलं पाणी अद्यापर्यंत दौंडमध्ये मिसळलं नाही, म्हणजे थोडंफार प्रमाणात मिसळलं असेल, परंतु पूर्णपणे मिसळलं नसल्यामुळं कदाचित हा विसर्ग दौंडचा विसर्ग घटलेला आहे. परंतु कदाचित संध्याकाळपर्यंत दौंडच्या विसर्गामध्ये आणखी थोडीशी वाढ झालेली दिसून येईल. तर वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एका दिवसात 571 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त वडिवले धरणाच्या म्हणजे पावसात 105 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. तर नीरा बेसिनमध्ये असणारी जी धरणं आहेत त्यामध्येही नीरा, देवधर, गुंजवणी, वीर, भाटघर, नाझरे या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाची चांगली सुरुवात आहे. त्यामुळे त्या धरणाच्या पाणीसाठ्यात वरचीवर वाढ होताना दिसते. कदाचित येत्या 3-4 दिवसामध्ये या 19 धरणापैकी 4 ते 5 धरणं 100% झालेली दिसतील अशी आशा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिसरातील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करून जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या विसर्गाची पाण्याच्या टक्केवारीची माहिती कळून जाईल. आपल्या उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.